नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आपण पेंगॉंगवरून निघालेलो आहोत लेहला जाण्यासाठी. तर सकाळीचे 8 वाजलेले आहेत आणि बघा किती सुंदर दृश्य आहे पेंगॉंग लेकचं. तर लेहला जाताना मध्ये बरेच छान छान ठिकाणं लागणार आहेत, आपण ते कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. वेलकम मंडळी. तर आता बघा आपण पेंगॉंग लेकवरून लेहला जाताना मध्ये चांगला पास लागतो. पॉइंट हा चांगला पास. तर तिथे पोहोचलो आहे. आता तिथे थांबलो आहे आम्ही. हे बघा पूर्ण बर्फाच्छादित डोंगर बघा. चांगला पास. हे बघा किती आहे, 17,688 फीट वर आहे समुद्र सपाटीपासून. हे बघा इथे लिहिलेलं आहे, समुद्र तल से ऊंचाई 17,688 फीट हाईट पे. खूप सुंदर जागा आहे. उंचावर थंडगार वारे सुटले आहेत आणि हे बघा बर्फाळ, पूर्ण बर्फाळ. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. अगदी टॉपवर उंचावर आहे. वातावरण छान आहे. तर लेह आणि पँगॉंग सरोवराला जोडणारा हा एक प्रसिद्ध आणि उंच पर्वतीय रस्ता आहे. म्हणजे इथून गाड्या अगदी व्यवस्थित जाऊ शकतात. तर खूप छान आहे हा मंडळी, चांगला पास पॉईंट. तर नक्की इथे तुम्ही भेट द्या. दाखव ना वरती कर. हे बघा किती छान दृश्य आहे. पूर्ण पहाड बर्फाच्छादित आहेत. ऊन जसं जसं ऊन वाढत जसं जात तसं हा पहाडावरूनचा बर्फ असतो तो खाली हळूहळू वितळत येतो खाली. हे बघा इंडियन आर्मीचे लोक पण उभे तिथे. इथे समोर बघा चांगला बाबाचं मंदिर सुद्धा आहे. तर खूप सुंदर अगदी आजूबाजूला आहे ना बर्फाच्छादित आणि विहंगम दृश्य दिसत आहे बघा. बघा आता आपण आता निघालो आहोत चांगला पासवरून. तर रस्ता बघा, म्हणजे खाली उताराचा रस्ता आहे. म्हणजे लेहवरून जर आलो तर चढ असतो आणि आता आपण पँगॉंग लेकवरून चाललो आहे तर हा उताराचा रस्ता आहे आणि खूप चॅलेंजिंग रस्ता आहे मंडळी हा. जे रायडर्स वगैरे येतात किंवा जेही गाडी चालवणारे असतात खूप चॅलेंजिंग आहे त्यांच्यासाठी हा रस्ता. बघा खालच्या बाजूला बघा तुम्हाला दिसत असेल बघा कसे वळण 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 आहे. अगदी डोंगरातून काढलेला रस्ता आहे हा आणि खूप भुसभुशीत मातीचे हे डोंगर दिसत आहेत बघा. बघा खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असणार रस्ते. तर असं आपल्याला खाली जायचं आहे आणि हा बेस्ट सीझन हाच इथे जूनपासून जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत इथे तुम्ही येऊ शकतात. नंतर रस्ते बंद होतात कारण खूप बर्फ पडतो इथे आणि मातीचे अगदी भुसभुशीत मातीचे डोंगर मी तुम्हाला सांगितलं. तर इथे चिखल वगैरे होतो तर त्यामुळे डेंजरस आहे. तर येणाऱ्यांनी ह्या सीझनमध्ये या नक्की, पण एन्जॉय करा. आणि खरंच चॅलेंजिंग रस्ता नक्कीच आहे हा, खूप मजा येते आहे. तर चला तुम्ही पण बघत चला माझ्यासोबत आणि आनंद घ्या. मी गाडीची काच ओपन करून हा व्हिडिओ शूट करते आहे त्यामुळे बघा हवा किती बाहेर
जबरदस्त चाललेली आहे. खूप आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल आणि थंडगार हवा आहे. खूप प्रसन्न वातावरण वाटतं आहे मंडळी. तर खरंच आपण लडाखमध्ये खरंच खूप एन्जॉय करू शकतो. फक्त काळजीपूर्वक रस्त्याने प्रवास करायचा आहे. आता बघा आम्ही चांगला पासवरून पुढे येऊन इथे आलेलो आहोत. हे आहे हिमिस मॉनेस्ट्री. हिमिस मॉनेस्ट्रीला आम्ही आलेलो आहोत. हे बघा, हे अशी दिसतं हे एंट्री. आणि हे फुलं बघा किती सुंदर आहे. इकडचे फुलं आहेत ना, मी तुम्हाला दाखवते जवळून. काय सुंदर आहे, वेगळेच आहेत. हे बघा, असं गुलाबाची आपली पातळ पाकळी असते ना आपल्या इकडे, तशी पण हे सिंगल पीस आहे बघा. असं किती सुंदर वाटतंय. वाव. चला आता आपण वर जाऊया मॉनेस्ट्री बघायला. आतवरून जर व्हिडिओ काढायला परमिशन असेल तर मी तुम्हाला आतलं दाखवू शकते. 50 पायऱ्या चढाव्या लागतात. ह्या 50 पायऱ्या चढून जावं लागतं हे मॉनेस्ट्री बघायला. स्लोली छान बोलता तुम्ही. हो, थँक्यू. अरे वा, हे बघा इथून स्टॅच्यूला बघा किती छान वाटतं. झूम करून बघा किती सुंदर डोंगरावर स्टॅच्यू ठेवलेला आहे गौतम बुद्धांचा. चला आता हळूहळू पायऱ्या चढते मी. वर गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला आलो आपण आता. बघा, हे शेवटची एंट्री आहे आतमध्ये. किती पायऱ्या बी मोजते मी. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 पायऱ्या चढून आपण आतमध्ये एंट्री घेतली आहे. तो ये बड़ा बन गया है, बहुत बड़ा बन गया. ठीक है, तो यहाँ पहले एक और गुरु जी रहता था, वो 12वीं सेंचुरी में. उसका मेडिटेशन जो है कैफ थे उधर ऊपर है. यहाँ से 1 किलोमीटर ऊपर जाएगा, तब उसका मेडिटेशन कैफ है वो 12वीं सेंचुरी में. लेकिन बाद में 17वीं सेंचुरी में तिब्बत से लामा तख्सन रस्ता आके इस मॉनेस्ट्री को बनाया. तब राजा थे सिंघे नामग्याल, उसने इसकी मदद किया. ये सबसे बड़ा मॉनेस्ट्री माना जाता है. और आजकल इसमें एक म्यूज़ियम बनाया हुआ है, यहाँ म्यूज़ियम बनाया हुआ है. ठीक है, और यहाँ पर एक बड़ा सा वो है, बड़ा सा प्रेयर हॉल है. ये पुराना वाला है, ये नया वाला है. हम पहले इसमें जाएंगे, फिर इसमें जाएंगे, फिर म्यूज़ियम जाएंगे. ठीक है, अभी ये जो आप देख रहे हैं ना, ये लामा लोग ये डांस कर रहा है ना. अभी मास्क नहीं पहना है, प्रैक्टिस कर रहा है, क्योंकि हिमिस फेस्टिवल आने वाला है. ठीक है, जून में ये आने वाला है. ठीक है, हर साल हिमिस फेस्टिवल होते रहते हैं. और 12 साल में बड़ा हिमिस फेस्टिवल, जैसे कि कुंभ मेला होता है ना, 12 साल में वो जैसा 12 साल में फिर बड़ा हुआ होने हिमिस फेस्टिवल हो रहा है. तो इस बार भी हिमिस फेस्टिवल होगा, उसके लिए प्रैक्टिस कर रहा है. जो नया लामा है वो प्रैक्टिस कर रहा है. ठीक है, तो ये है सब. और जब ये मास डांस करता है ना, उसके स्टेप है और उसके पूजा भी है. और पूजा मतलब आप प्रेयर सुन रहे हैं ना, तो पूजा के सब ये सब होता है ऐसे. ये अभी इधर रहते हैं. हाँ, इधर रहते हैं. हाँ, मोम्स लोग इधर रहते हैं. ये उनका प्रेयर हॉल है.
पूजा करने आते अपने अपने रूम में जाते हैं। रूम यहाँ देख रहा ना लामा का रूम, फिर वो लोग मेडिटेशन करते हैं। अभी हम लोग ये शाम को देखेंगे हम, ठीक है, शाम थोड़ा देखेंगे, उसके बाद यहाँ पुराने प्रेयर हॉल में जाएंगे, नए प्रेयर हॉल में इधर जाएंगे, ठीक है। तर मंडळी असं हा हेमिस मठ किंवा मॉनेस्ट्री हा पर्वतांच्या अगदी मधोमध आहे, एकदम दरीत वसलेला आहे. तर हा हेमिस मठ जो आहे तो सर्वात मोठा आणि सर्वात श्रीमंत मठ आहे, म्हणजे मॉनेस्ट्री आहे. तर समोरच गाईडने सांगितलं जसं सभागृह आहे, प्रार्थना सभागृह. तर आणि बघा हे लामा जे डान्स प्रॅक्टिस करत आहे तर ते गुरु पद्मसंभव यांच्या जन्मोत्सवानिमित्त इथे हे म्हणजे वार्षिक हेमिस उत्सव असतो, तर त्या उत्सवासाठी हे प्रॅक्टिस करतात हे लामा. तर अशा पद्धतीने बघा हा डान्स करत आहेत. तर चला आपण बघूया. अशा पद्धतीचं हे लद्दाखच्या लामाची संस्कृती असते. हे लद्दाखच्या लोकांची प्रत्येक ठिकाणचं बघा संस्कृती वेगवेगळी असते. तर चला आता आपण सभागृह बघूया, ध्यान सभागृह. चला आता आपण आतमध्ये जाऊया. उधर पार्किंग नहीं है वो। अच्छा, फोटोग्राफी नाही आला. अच्छा, नो फोटोग्राफी. तर तिथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी. तर बघा या बाजूला हे संग्रहालय आहे, हेमिस संग्रहालय. तर इथे आतमध्ये व्हिडिओग्राफी करू देत नाही म्हणून तुम्हाला मी आतलं काही दाखवू शकले नाही. तर यामध्ये ना विविध मठामधील आहे ना खजिने प्रदर्शित केलेले आहेत आणि म्हणजे जसं म्हणजे ऐतिहासिक वस्तू, मूर्त्या आणि पारंपरिक शस्त्र असं ठेवलेले आहेत मध्ये. आणि चांगली गोष्ट अशी आहे की त्याची माहिती खूप छान पद्धतीने तिथे सांगितलेली आहे. तर सगळं आपल्याला इथलं सगळी हिस्ट्री कळते.
तर असं बघा हे खूप छान मठ आहे हा हेमिस मठ. तर नक्की इथे व्हिजिट करायलाच पाहिजे फिरणाऱ्यांनी. तर चला आता आपण निघूया पुढे. तर बघा आता मॉनेस्ट्रीमधून आपण बाहेर आल्यावर खाली हे हेमिस मठातील प्राचीन प्रार्थना चक्र आहे. म्हणजे हे असं गोल फिरवून ते प्रेयर करतात. तर बघा आता आपण आलो आहे दुसऱ्या मॉनेस्ट्रीला, टिक्से मॉनेस्ट्री. या 300 पायऱ्या चढून वर जावं लागतं. ठीक आहे. आणि बघा इथलं हे बघा पूर्ण पहाडीमध्ये, आजूबाजूचे पहाडी बघा किती सुंदर आहे. हे बघा आता आपण चढायला सुरुवात करूया. 300 स्टेप्स है ना इसको, स्टेयर्स. नहीं जी आराम से जहाँ तक जब पाएगा आप चल जाइए, ठीक है जी. ठीक आहे. जहाँ थकेगा वहाँ से बस वीडियो करो वापस. ठीक आहे. चला जेवढं चढता येईल तेवढं पायऱ्या चढून जाऊया आणि बघूया. ठीक आहे. हे बघा या अशा पायऱ्या आहेत. त्याच्या थोड्या पायऱ्यांपर्यंत दाखवते तुम्हाला. मग मी जिथपर्यंत जाईल तिथे तुम्हाला दाखवते. चलिए चलिए. तर बघा समोर बोर्ड पण आहे इथे लावलेला आणि त्यावर मॉनेस्ट्रीविषयी थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. तुम्ही झूम करून पण बघू शकतात. तर मंडळी चांगला पासपासून हा जो मठ आहे किंवा मॉनेस्ट्री आहे साधारण 80 किलोमीटर अंतर आहे यातलं. तर या मठची रचना ही खूप अद्भुत आहे आणि तिबेटपासून ल्हासा येथील पोताला राजवाडा होता तर त्याच्यासारखं हे दिसतो. या मठात आहे ना तिबेटी कला आणि कलाकृतींचा संग्रह आहे असं मी वाचलेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते. तर चला जाऊया. आता आपण जाऊया. चला 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 मंडळी चला. चला मंडळी चला. अरे वा सरळ रस्ता आहे. असा असला तर चढून जाता येईल. हळूहळू चला, मुखाने ऑक्सिजन घ्या. हो. पायऱ्या नसल्या असं सरळ चढायला असलं तर पण चढून जाऊ शकतो. पुढे पायऱ्या आहेत. हा पुढे असणार. हे बघा किती छान ग्रीनरी. झाडी पण लावली आहेत मस्त. किती छान जोपासलं या लोकांनी. बघा दोन्ही बाजूला इथे 2 प्रकारची झाडी ना फार महत्त्वाची. त्याचं मी तुम्हाला माहिती नंतर दाखवेल. ती झाडी पण दाखवेल आणि त्याची माहितीसुद्धा मी सांगेल. ठीक आहे. आता सध्या आपण इथला आनंद घेऊया. चढ आहे त्यामुळे मला धाप लागेल. आता मी जिथपर्यंत जाईल, जिथे थांबेल तिथे तुम्हाला मी परत भेटते. ठीक आहे. हाँ ये तो वहाँ पर बुद्धा है. बुद्धा के 2 शिष्य है ऐसे बताए. तो जैसे तो वो होता है शारी पुत्र और मोंगलाना पुत्र होता है. यहाँ पर महायान के हिसाब से ये मैत्रेय बुद्ध और ये मंजूश्री है. ठीक है. मैत्रेय बुद्ध जो है अभी देख के मंजूश्री जिसका वो एक ऐसा फॉर्म भी होता है वो विजडम शॉट लेके बैठते हैं. ठीक है. तो गुरु जी को मैत्रेय बुद्ध का आशीर्वाद है बोला. ठीक है. इसलिए वहाँ पर विजडम शॉट यहाँ दिया गया है. छोटा सा है ना विजडम शॉट. मंजूश्री के सामने भी ऐसा है.
ये है मंजूश्री, ये है मैत्री बुद्धा। ये मंजूश्री, हाँ जी, इनका इनका क्या? एक वो टूट गया है शायद यहाँ से, एक यहाँ से फूल है ना, इसमें एक फूल में स्क्रिप्चर है, एक राइट तरफ वो है विजडम शॉट, जैसे कि वो लामा चौंका का है ना, उसे सेम होता है इनका। और मैत्री बुद्ध का एक वो अलग होता है, इनका एक के साइड में पोट होता है, एक साइड में धर्मचक्र होता है। बघा हे दलाई लामांचं इथे पुतळा दाखवलेला आहे हा. त्यांचं हे स्थान आहे. म्हणजे सर्व भिक्षूंमध्ये सर्वात वरचं स्थान यांचं आहे. तर जे भिक्षू वरच्या स्थानाचे असतात तर त्यांच्यासाठी असं उंचावर इथे आसन बनवलेलं असतं. तर असं हे दलाई लामांचं स्थान आहे इथे, ते दाखवलेलं आहे. तर बघा हे समोर जे दिसतंय तुम्हाला दलाई लामा बसलेले, तर जेव्हा ते इथे येतात तेव्हा त्या सिंहासनावर त्यांचं विराजमान असतं. म्हणजे सर्वात वरचं स्थान त्यांचं आहे इथे. तर असं हे आतमध्ये आहे, खूप सुंदर आहे हे. आणि बघा इथे हे लामा एक आहे, ते प्रसाद बनवतात, जे येतात त्यांच्यासाठी प्रसाद देतात. तर बघा आपण ठिकसे मठामधून आता पुढच्या प्रवासाला निघालो आहेत आणि ही झाडं दिसत आहेत बघा तुम्हाला. तर या झाडांना पॉप्युलर झाडं म्हणतात, म्हणजे नाव आहे या झाडांचं पॉप्युलर. आणि हे प्रत्येक घराच्या समोर आणि रस्त्याने तुम्हाला दिसणार आहेत हे झाडं. कारण या झाडांचा हे लोक घराचे दरवाजे खिडक्या बनवण्यासाठी उपयोग करतात. तर स्वतःच हे लोक बनवतात हे, म्हणून स्वतःच्या अंगणात पण हे झाडं त्यांनी लावलेली असतात. तर सगळीकडे ही झाडं दिसत आहेत. पॉप्युलर नाव आहे या झाडांचं. तर खूप उपयोगमध्ये हे लोक झाडं आणतात हे. आणि बघा ना, स्वतः संवर्धन करतात झाडांचं. तर त्यामुळे बघा सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसते. खूप छान आहेत, मस्त वाटतंय. हे बघा हे जे बुटके बुटके असतात हे झाडं, यांना म्हणतात विलोचे झाडं. विलो पहिलं मी तुम्हाला दाखवलं पॉप्युलर, ते उंच झाडं. आणि हे विलोचं झाड आहे बघा. हे पण असे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील. हे दोन झाडं पॉप्युलर आणि विलो नावाचे झाड आहे, ते खूप महत्वाचे आहे या लोकांसाठी. तर हे विलो झाडाचं जे आहे ना उपयोग, ते काय करतात, छत बांधतात ना वरचं छत, तर ते पॉप्युलरचे दोन खांब असे ठेवतात वर. आणि मग त्याच्यामध्ये हे विलोचे झाडांचं बरोबर आकारात, ज्या आकारात त्यांना करायचं त्या आकारामध्ये ते असे बांबूसारखे असे ठेवतात. म्हणजे याचं छत पॉप्युलर आणि विलो हे दोन झाडांचं ते घराच्या बांधकामामध्ये उपयोग करतात. तर त्यासाठी हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे बघा हे समोर बांधले बघा खांब, तर हे ते पॉप्युलर झाडाचं आहे बघा, त्याच्यापासून हे. आणि वर छत आहे ते हे विलो झाडाचं उपयोग करतात. तर असे इथे हे दोन प्रकारचे झाडं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. बघा हे खिडक्या वगैरे यांच्या बघा किती सुंदर दिसतं. बांधकाम खूप छान करतात हे लोक. आणि खिडक्या दरवाजे वगैरे ते या झाडांपासून बनवतात. तर मंडळी आता आपण आलो आहोत एका शाळेमध्ये, जिथे 3 इडियट पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर त्याची शूटिंग इथे झालेली आहे. म्हणजे त्यातला काही सीन आहे तो इथे शूट केला गेलेला आहे. तर चला आता आपण बघूया. म्हणजे तो कॉलेजमधला जो सीन झाला होता तो इथे झाला होता. हे बघा हे इथे फोटो
लावून ठेवलेला आहे आमिर खानचा बघा. म्हणजे या शाळेमध्ये तो सीन झालेला होता ते वांगचुक बांगडून होतं त्याच्यामध्ये ना. तर बघा 3 इडियट मध्ये जो सीन आहे बघा, मी सांगते तुम्हाला, ते इथे स्ट्रक्चर बांधलेलं आहे या शाळेमध्ये आणि इथे ती शूट केलेलं आहे. तो बघा फुनसुक वांगडू तो त्या भिंतीजवळ लघवी करायला जातो बघा आणि तो मुलगा वर उभा असतो, तो बल्बचं हे करतात, बल्ब सोडतो खाली, त्याला शॉक लागतो. तो सीन इथे झालेला आहे बघा. लिहिलेलं पण आहे द आयडिओटिक वॉल, ऑल इज वेल. हे बघा, हे इथे शूटिंग झाली होती पूर्ण बघा. आणि ते बघा ते ड्रम मध्ये आंघोळी करतात, ते 3 ड्रम मध्ये ते इथे लावलेले आहेत बघा. हे बघा हे 3 ड्रम, ते शूटिंग जी केली होती त्या ड्रमाची, ते ड्रम इथे आहेत बघा. जे पेंगॉक लेकला लावलेले आहेत ते तिथल्या लोकांनी तसे ठेवलेले आहेत ते. तर अशी ही शाळा आहे. या शाळेमध्ये त्या पिक्चरचं शूटिंग झालं होतं. आणि इकडे बघा हे कॅफे आहे. कॅफेचा जो सीन आहे कॉलेजचं दाखवलं असेल आहे तो पिक्चर बघा. परत ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी परत पिक्चर बघा, मग तुम्हाला कळेल की मी जे दाखवलं ते बरोबर आहे. हे बघा हे इथे रॅन्चोज कॅफे लिहिलेलं आहे बघा. हे असं इथे शूटिंग झालेलं आहे 3 इडियट पिक्चरच्या सीनचं. हे बघा भरपूर लोक व्हिजिटला आहेत. पुरान है ना, यहाँ से लेकर यहाँ ये सब है ना, ये पहले से ये 10th सेंचुरी में बना था. तब वो पहले राजा का जो राजधानी था, लद्दाख का राजधानी ये था. 17th सेंचुरी में वहाँ शिफ्ट हो गया ले में, तो 19th सेंचुरी में टोक में शिफ्ट हो गया. ठीक है, ऐसे 3 जगह पे शिफ्ट हो गया. लेकिन ये जो अभी देख रहा है ना, ये 16th सेंचुरी में बना था. ठीक है, जमयांग नामग्याल ने बनाया था. जो सिंगे नामग्याल है ले पैलेस में, जो ले पैलेस बना था उसका पिताजी ने इसको बनाया था. ठीक है, तो ऐसा है कि ये पैलेस जो सबसे बड़ा पैलेस है. इनका पहले एक मानना था कि जब भी बच्चा पैदा होता है उनके ख़ानदान में तो यहाँ लाते थे पूजा के लिए, यहाँ लाते थे. ठीक है, क्योंकि इनका पहले राजधानी था ये. तो तिब्बत से अलग होने के बाद ये पहला राजधानी. ठीक है, तो पहले वेस्टर्न तिब्बत का एक राजा हुआ करता था. तो राजा के एक बेटे यहाँ दिया है, यहाँ पर मतलब ये लद्दाख में रूल करने के लिए दिया. ठीक है, तो यहाँ से ठीक से है ना, ठीक से से यहाँ तक उनका वो है, मतलब एक कैपिटल, मतलब पूरा राजधानी, हाँ इलाका है. ठीक है, राजा के इलाका है ये सब. तो 17th सेंचुरी में वहाँ शिफ्ट किया है ले में. तो लेचन पलकर है ना, वो ले पैलेस वो बनाया गया. तो 19th सेंचुरी में यहाँ शिफ्ट हो गए. ये सब ऐसा ही. अभी जो हम देखिए आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने वो ले लिया है, तो रिनोवेशन कर रहा है उसका. अभी अंदर जाएगा तो सिर्फ खाली है, रूम तो खाली है, लेकिन अंदर जगह श्राइन जो है ना, जो राजा का जो श्राइन है वो अभी यहाँ पर देखने को मिलेगा. वहाँ पर बड़ा सा बुद्धा है, और वो बुद्धा वो है पीतल का है, पीतल का. ठीक है, तो बड़ा जैसे कि टिक्सी में हमने देखा उसी तरह यहाँ भी अब आम सामने देखने को मिलेगा दर्शन. तर थोडक्यात असं की एकेकाळी हा लडाखच्या राजांचा उन्हाळी निवासस्थान चा पॅलेस होता हा. म्हणजे उन्हाळ्यात ते इथे येऊन राहायचे. तर 16व्या शतकात हा पॅलेस बांधलेला होता. तर आता सध्या इथे वर मला वाटतं नूतनीकरण चालू आहे, त्याच्यामुळे बंद केलेलं आहे. म्हणजे आम्हाला बघायला मिळालं नाही आतून.
तर खूप वर पण चढून जायचं असतं. तर बाहेरून छान दिसतोय तर आतूनही छानच असणार आहे. तर इथे म्हणतात आतमध्ये सोन्याचा मुलामा केलेल्या बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. तर खूप सुंदर आहे ती मूर्ती म्हणतात. तर आता आम्हाला तर नाही बघायला मिळालं, पण बाहेरून आम्ही आनंद नक्कीच घेतलेला आहे ह्या पॅलेसचा. शे पॅलेस म्हणतात त्याला, SHEY शे पॅलेस. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.